आता जरा आपण सत्काराचा कार्यक्रम करून घेऊया. तर मी आपले सचिव श्री सोमा गाडीगावकर यांना रंगमंचावर बोलवतो. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहोत. हा कार्यक्रम करताना काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा छोटेखानी सत्कार सोहळा या ठिकाणी मी घेणार आहे. मी सर्वप्रथम माननीय श्री सहदेव सीताराम दाभोळकर, उपाध्यक्ष घाडीगावकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. घाडीगावकर सहकारी पतपेढी वार्षिक उलाढाल 8 कोटी असलेल्या या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री सहदेव सीताराम दाभोळकर. घाडीगावकर सहकारी पतपेढीची 5 शाखा कार्यरत असून काळाचौकी, भांडूप, डोंबिवली, कणकवली आणि देवगड या संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. आणि या संस्थेला विविध कर्ज योजना, ठेव योजना आहेत. सर्व घाडीगावकर बांधवांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. मी यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जयदत्त आसरोणकर यांना मी विनंती करतो की त्यांना शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. माननीय श्री सूर्यकांत सकाराम घाडी, सचिव क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज डोंबिवली विभाग, हे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयदत्त आसोणकर शाल श्रीफळ देऊन करतील. त्यानंतर मानसी गणपत तामानेकर, अध्यक्ष कोकण प्रतिष्ठान उत्कर्ष मंडळ, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेचे सहसचिव श्री रुपेश घाडी यांना मी विनंती करतो. त्यांचं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. मान्य श्री गणपत तामानेकर, अध्यक्ष कोकण प्रतिष्ठान उत्कर्ष मंडळ कल्याण. त्यानंतर ॲडव्होकेट मान्य विजय गवस यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मान्य श्री विजय गवस यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रकाश गोळवणकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मान्य श्री ॲडव्होकेट गवस यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयदत्त आसरोणकर यांना मी विनंती करतो. त्यानंतर ॲडव्होकेट मोहन कृष्णा घाडीगावकर यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यांचा सत्कार करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आनावकर यांनी व्यासपीठावर यावं. त्यानंतर श्री नामदेव घाडीगावकर ठाण्यावरून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उद्योजक आणि समाजसेवक, गाव पातळीवरना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच या पदावरती ते कार्यरत आहेत. त्यांचंही या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष माननीय जयदत्त आसरोणकर त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करतील. कृपया टाळ्या चालू ठेवा. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.
धन्यवाद. यानंतर आता या ठिकाणी ज्या कलाकारांनी या ठिकाणी कला सादर केली त्यांचा सत्कार करण्यासाठी सभागृहातून उपस्थित असलेले सन्माननीय विलास विठ्ठल पेंडुरकर निवृत्त पोलीस अधिकारी यांनी कृपया व्यासपीठावर यावं. या ठिकाणी माजी नगरसेवक महेश शेठ गायकवाड, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख सहप्रमुख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्यानंतर वेदिका सुमन घाडीगावकर यांनी व्यासपीठावर यावं. वेदिका सुमन घाडीगावकर यांचा सत्कार विलास पेंडुरकर निवृत्त पोलीस अधिकारी हे त्यांना ट्रॉफी आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद. सभागृहातून मान्य श्री विजय गोवेकर देना बँकेचे व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. संतोष घाडी, रामकृष्ण घाडी, नितेश घाडी, तुषार घाडी, रोहन घाडी आणि अस्मिता इंगळे यांचा एकत्रित सत्कार करण्यासाठी माफ करा, देना बँकेऐवजी बँक ऑफ बरोडाचे व्यवस्थापक आहेत ते विजय गोवेकर आणि हे त्यांचा सत्कार करतील संतोष घाडी, रामकृष्ण घाडी, नितेश घाडी, तुषार घाडी, रोहन घाडी आणि अस्मिता इंगळे. या सर्व कलाकारांना ट्रॉफी आणि गुलाबाचं फूल देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सत्कार करावा. त्यानंतर कुमारी संजना बापू गावकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. सभागृहात उपस्थित असलेले मान्य श्री महेश गायकवाड, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मान्य श्री प्रशांत बोटे, त्याचप्रमाणे शंकर पाटील आणि मान्य श्री सुमे धुमणे यांनी कृपया व्यासपीठावर यावं. संस्थेचे पदाधिकारी यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे अजय गायकवाड आणि प्रसाद शिर्के यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सर्वप्रथम आमच्या विनंतीला मान देऊन मान्य श्री महेश शेठ गायकवाड यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. ते मान्य माजी नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यरत नगरसेवक, कार्यतत्पर नगरसेवक आणि विभागात त्यांचा चांगल्या प्रकारे कामकाज चाललेलं आहे आपल्या कल्याण पूर्वेमध्ये, असे महेश शेठ गायकवाड यांचा सन्मान करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री जयदत्त आसोणकर यांना विनंती करतो की त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपला हा कार्यक्रम
जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात झाला पाहिजे. जोरात टाळ्या चालू ठेवा. त्याचप्रमाणे मानसी प्रशांत बोटे यांचा सन्मान, शंकर पाटील यांचा सन्मान संस्थेचे सदस्य उत्तम गाडीगावकर हे त्यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत करतील त्यांचं. जोरात टाळ्या होऊ देत. त्यानंतर मानसी सुमे धुमणे यांचा सन्मान श्री संस्थेचे सहखजिनदार राजेंद्र कुमार घाडी हे त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करतील. त्यानंतर मान्य अजय गायकवाड यांचा सन्मान संस्थेचे खजिनदार संतोष गाडीगावकर हे त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर संस्थेचे सहसचिव रुपेश गाडी मी यांना विनंती करतो की मान्य शिर्के साहेबांचा सत्कार करावा. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मान्य जयदत्त आसोणकर यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष दशरथ गावकर हे करतील. त्यानंतर संस्थेचे सल्लागार दिगंबर घाडी यांचा सत्कार नंदकुमार वसंत गाडीगावकर हे त्यांना शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करतील. त्यानंतर संस्थेच्या महिला समिती अध्यक्षा सौ श्वेता गाडीगावकर यांचा सत्कार संस्थेचे सल्लागार सौ सुलभा गाडीगावकर हे त्यांना शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष दशरथ गावकर यांचा सत्कार संस्थेचे सदस्य अनिल बाबू घाडी हे करतील.
यानंतर घाडीगावकर दिनदर्शिका 2024 या दिनदर्शिका प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी पार पाडणार आहे. सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला गेटवर दिनदर्शिका भेटेल. मान्य श्री महेश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते दिनदर्शिका 2024चं प्रकाशन या ठिकाणी आपण करतो आहोत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दिनदर्शिका 24चं स्वागत करायचं आहे. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. टाळ्या चालू ठेवा. आपल्यासमोर नवीन वर्षाच्या 2024 या वर्षाच्या कॅलेंडरचं प्रकाशन सोहळा सुरू आहे. टाळ्या चालू राहू देत. फारच सुंदर असं या ठिकाणी दिनदर्शिका घाडीगावकर दिनदर्शिका 2024चं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. मी महेश शेठ गायकवाड यांना विनंती करतो की 2 शब्द सभागृहाला मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी घाडीगावकर मराठा समाजाचं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. सुरुवातीलाच माजी नगरसेवक ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे जीव वाचवण्यात आपला जीव गमावला असे दशरथजी घाडीगावकर यांना नमन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हा महाराष्ट्र फुललेला आहे. काळ्या निळ्या लाल मातीमध्ये आपण सगळे जन्मलेलो आहोत. शिवाजी महाराजांचा इतिहास पाहता 700 वर्ष मुघलांनी आपल्या आया बहिणींवरती अत्याचार केलं, जुलूम केलं, माणुसकीला काळिंबा फासण्याचं काम केलं, आपली मंदिरं तोडण्याचं काम केलं. असं जुलूम मोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 30 वर्षात पूर्ण केलं. मा जिजाऊ यांच्या रूपाने, यांच्या सूचनेने स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. प्रत्येकाला मान सन्मानाचा हक्क मिळवून दिला. त्या शिवरायांना नमन करतो. आज आपण पाहता की दिवस हा अतिशय वेगाने चाललेला आहे. गतिमानाने काळ निघून जात चाललाय. कधी 3 या वर्ष, या 4 वर्ष, या 5 वर्ष सरून जातं आपल्याला कळत नाही. न कळत आपण आपला दिवस वाया घालवत असतो. आज या ठिकाणी विद्यार्थी वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आहात. आज घाडीगावकर समाज म्हटलं तर एकोपा असलेला समाज. आपल्या आज कल्याण शहरामध्ये सुद्धा विस्कळीत असलेला समाज एक एक करून एकत्र आणण्याचं काम या संस्थेने केलं. त्यांचं धन्यवाद देतो. आपण नेहमी कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम पाहत असतो. त्या ठिकाणचं फुललेलं अतिशय सुंदर असं आपण देखावे पाहत असतो. त्या ठिकाणचं नियोजन आपण पाहत असतो. आपण त्याचा आस्वाद घेत असतो. पण आपल्याला त्या मागची मेहनत कळत नसते काही लोकांना. ज्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत केली आणि हा कार्यक्रम घडवून आणला, एकत्रित आणण्याचं काम केलं, त्या सगळ्या संस्थेच्या सगळ्या सदस्यांना धन्यवाद देतो.
कारण की आपल्या समाजामधून जेव्हा आपण विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देतो, पाठीवर त्यांना त्यांच्या कार्याची, शिक्षणाची, प्रगतीची आपण थाप देतो, तेव्हा ते जाऊन येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतात. आणि आपण अशा कार्यक्रमासाठी एकत्रित येतो. जेव्हा आपला समाज एकत्रित आल्यानंतर संघर्ष करतो, तेव्हा आपलं प्रबोधन होतं. जोपर्यंत एकत्र येत नाही, जोपर्यंत संघर्ष करत नाही, कारण की या महाराष्ट्राला आपल्या एक संघर्षाची ओळख आहे. आज आपण बघत असाल जरांगे पाटील सुद्धा संघर्ष करतायत. एकटा बसलेला माणूस, लाखो लोक कधी जुळले, लाखोचे करोडो झाले, आणि त्या संघर्षामधून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी नमूद करतो. विद्यार्थी वर्गांना एवढंच सांगेल की आपण शिक्षण घेत असताना आपण किती मोठे झालो, कोणत्याही देशात गेलो तरी आपला समाजाचा पोशाख, आपल्या समाजाची बोली कधी विसरता कामा नये. आपल्या समाजाने जी ओळख दिलेली आहे ती विसरता कामा नये. आपल्याला ज्या वेळेस प्रगती करायची असेल त्यावेळेस आपल्याला अतिशय वेगाने अभ्यास करावा लागेल, कारण की आपल्यासोबत इतर प्रत्येक ठिकाणी स्पर्धा चालू आहे. हे स्पर्धेचं युग आहे. आपण ज्या वेळेस ज्या ठिकाणी अभ्यास करत असतो, क्रीडा क्षेत्रामध्ये असतो, संगीत क्षेत्रामध्ये असतो, आपल्या पडद्यामागे कोणतरी तुमच्यापेक्षा पण श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण वेळ वाया घालू नये, वेळेपेक्षा वेगवान व्हा. ज्यावेळेस शाळेतून 4 तासाचा अभ्यास दिला जातो तो आपण 2 तासात करावा, जेणेकरून 2 तास उरलेल्या आई वडिलांना मदत व्हावी किंवा इतर क्षेत्रामध्ये आपण त्याचा सराव करावा, असे या ठिकाणी नमूद करतो. आपल्याला सगळ्यांना जंगलातल्या गोष्टी माहिती असतील, माहिती आहेत का नाही? तुम्हाला एक वाघाची आणि एक गाढवाची गोष्ट सांगतो. एका जंगलामध्ये एक वाघ गाढवाला पाहून ते शिकार करण्यासाठी झेप घेणार, तितक्यात गाढव त्याला म्हणतो, अरे बाबा थांब, मला हा निळा गवत खाऊ दे. वाघ बोलतो, अरे निळा गवत, हा तर हिरवा गवत आहे. गाढव बोलतो, नाही नीट बघ, हा निळा गवत आहे, मला थोडासा निळा गवत खाऊ दे. वाघ त्याच्याशी हुज्जत घालतो, अरे हा निळा गवतच नाही, हा हिरवा गवत आहे. पण गाढव काय ऐकायला मागत नाही. त्यांची हुज्जत होते तर गाढव बोलतो, तुम्ही इतरांना विचारा. तर वाघ बोलतो, चल आपण सिंहाकडे जाऊ, राजा आपला फैसला करेल, हा निळा गवत आहे का हिरवा गवत आहे. गाढव आणि वाघ दोघं राजवाड्यात जातात. त्या ठिकाणी सिंह असा मध्ये बसलेला असतो, आजूबाजूला भालू, अस्वल, इतर प्राणी जे ससा, इतर सर्व हत्ती, हे सगळे बसलेले असतात. त्या ठिकाणी सभा चालू असताना वाघ आणि गाढव जातो. सिंह बोलतो, अरे वाघा कशाला आलायस? बोलतो, महाराज हा गाढव म्हणतो निळं गवत आहे. तो सिंह म्हणतो, तुझं काय म्हणणं आहे? महाराज ते गवत हिरवं आहे, तुम्हाला काय वाटतं? गाढव बोलतो, नाही नाही महाराज ते निळं गवत आहे. वाघ विचारतो, महाराज तुम्हाला काय वाटतं? महाराज बोलतात, सिंह बोलतात की नाही ते निळंच गवत आहे. आणि कोल्ह्याला शिपायांना सांगतात सिंह की जा या वाघाला जेलमध्ये टाका. तर इतर प्राणी सिंहाला म्हणतात, अहो महाराज ते तर गवत हिरवं आहे, मग तुम्ही वाघाला का आतमध्ये टाकलं? सिंह हसत म्हणतो की गाढवाने ह्याला गाढव बनवलं, त्यामुळे ह्याला आतमध्ये टाकलं. मित्रांनो, सांगायचा तात्पर्य एवढाच की आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेस चांगलं काम करत असतो, कोणतरी गाढव येऊन आपल्याला अजून गाढव बनवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या ठिकाणी गाढवगिरी न करता आपली शिकार करा. आपण IAS, MPS, UPS अशी मोठी मजल मारा, जेणेकरून आपल्याला ITत वाघासारखं चालता येईल. एवढाच माझं मानस आहे. आणि आपल्या सगळ्या गाडीगावकर समाजाला मी आजच्या दिनी शुभेच्छा देतो. नवीन वर्ष येणारच आहे, त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली आरोग्याने आणि आनंदाने व्हावी अशी आई जरीमरी चरणी प्रार्थना करतो. मला या ठिकाणी आपण बोलावलात, मान सन्मान दिलात, त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांकडून आपल्या गाडीगावकर समाजासाठी एका कार्यालयाची मागणी केलेली आहे, ती लवकर पूर्ण व्हावी अशी इच्छा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.